कोल्हापूरकरांमध्ये जसं आपण ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणची जी आहे ती परिस्थिती जाणून घेतोय, किंबहुना बाप्पांना भावपूर्ण पद्धतीने निरोप देत आहेत सगळी मंडळी. पुढच्या वर्षी लवकर या. कोल्हापूरकर कसा निरोप देतात बाप्पांना? विजय. अश्विन अगदी बरोबर आहे, कारण आपल्याला माहित आहे की गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत आज बाप्पाला, लाडक्या बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातोय. कोल्हापुराच्या पापाची तिकटी या ठिकाणी मी आहे आणि आतापर्यंत जी गणेश मंडळ आहेत ती अतिशय पारंपरिक पद्धतीनं धनगरी ढोल असतील, त्याचबरोबर झांज पथक असेल, लेझिम असेल, या वाद्यांसह बाप्पाला निरोपायचं दिला जातो. आता जे आपण बघतोय ते महिलांचा हा एक संपूर्ण पथक आहे आणि ते टाळ मृदुंगाच्या तालावरती या ठिकाणी त्यांचं नृत्य आहे ते सुरू झालेलं आहे. म्हणजे एक वारकरी संप्रदायाची या ठिकाणी एक देखावा आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. खरं तर आता या विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठी मंडळं आहेत कोल्हापूर शहरातील, ती सहभागी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पापाची तिकटी हा एक महत्वाचा मुख्य चौक आहे आणि याच ठिकाणी कोल्हापूर शहरातील सगळी गणेश मंडळ आहेत ती याच ठिकाणी येतात आणि इथूनच पुढे मग विसर्जनासाठी जात असतात. आज सकाळपासूनच बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि खूप म्हणजे बहुतांश जी मंडळ आहेत, लहान मंडळ आहेत, त्यांनी बाप्पाचं विसर्जन केलं. मात्र जी आता कोल्हापूर शहरातील मोठी मंडळ आहेत ती या ठिकाणी महाद्वार रोड असेल, पापाची तिकटी असेल, या संपूर्ण परिसरामध्ये आता दाखल झालेले आहेत आणि एकूण जर पाहिलं तर पोलीस दल असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांनी ड्रोनच्या माध्यमातून देखील या विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवलेलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते या ठिकाणी ठेवले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, निर्विघ्नपणे बाप्पाची जी विसर्जन मिरवणूक आहे ती पार पडावी याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो केलेला आहे. महिलांचा सहभाग यावेळी अश्विन आहे तो खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, कारण महिलांचं झांज पथक. विजय, कोल्हापूरकर देखील जसं तू सांगतोय तिकडचं वातावरण देखील अत्यंत भावपूर्ण वातावरण झालेलं असणार, कारण पुढच्या वर्षी लवकर या आवाहन तर करतायत मंडळी.